नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद दुबे. भारत न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे. आपल्यासमोर एक मोठी अपडेट येत आहे. बघत राहा फक्त भारत न्यूज 24 वर. प्रहार जनशक्ती पक्षांचे अध्यक्ष बच्चू कडू यांची शेतकरी दिव्यांग जाहीर सभा. महाराष्ट्रात सत्तेची नापीक आणि यंदाच्या अवस्थेमुळे पिकांचे झालेले मोठे नुकसान पाहता सरकारने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करावा आणि सोयाबीनला प्रति क्विंटल 6,000 रुपये भाव द्यावा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केली आहे. सरकारने मागण्या मान्य न केल्यास 28 ऑक्टोबर रोजी राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. खांबाडा येथे आयोजित चक्का जाम आंदोलनादरम्यान ते बोलत होते. बच्चू कडू यांनी सांगितले की दरवर्षी नापीक आणि शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने राज्यात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यावर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन दोन्ही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येलो मोजॅक रोगामुळे हातात आलेले सोयाबीनचे पीक पिवळे पडून पूर्णपणे नष्ट झालेले आहे. या सर्व गंभीर बाबी लक्षात घेऊन जर सरकारने शेतकऱ्यांची लूट थांबवली नाही, नुकसान भरपाई दिली नाही आणि 7/12 कोरा केला नाही तर येत्या 28 ऑक्टोबर प्रत्येक जिल्ह्यात मोठा चक्काजाम आंदोलन केले जाईल, असा सज्जट इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिला आहे. शाळे बांधकाम साहित्य यावेळी नायब तहसीलदार उल्हास लोखंडे यांनी मागण्या निवेदन देण्यात आले. या आंदोलनात किशोर डुकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन मत्ते यांच्यासह चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी उपस्थित होते. नमस्कार, प्रमोद दुबे, चंद्रपूर. एवढी उमरट भाषा चांगली नाही. एका इकडे घरात पाणी गेलं, शेतात पाणी गेलं, मायेचा हात फिरवला पाहिजे, त्याला सांभाळलं पाहिजे. त्या शेतकऱ्याला त्याची मानसिकता अधिक बेकार करून तुम्ही या बोलल्यानं करता हे चांगलं नाही. असं वक्तव्य जर गिरीश महाजन करत असेल तर ते फार चुकीचं आहे. तुम्ही संकटमोचन जसे भाजपच्या सरकारचे झाले तसे शेतकऱ्याचं का होता येत नाही. आणि संकटमोचन पाय फक्त भाजपासाठीच होते का गिरीश भाऊ? आणि तुमच्यासारखे तुम्हीच तर 6,000 रुपये भाव मागितले होते सोयाबीनला. तुम्ही आंदोलन केले होते, विसरले वाटतं सगळं. आणि मग आता तुम्हाला किमान चांगलं बोलता येत नसेल तर जाऊ नका ना. पुन्हा आग्रह केला तुम्हाला. ही मस्ती ना. तुम्ही अशा पद्धतीनं वक्तव्य केलं. काल संभाजीनगर मधला एका शेतकऱ्यानं त्या तहसीलदार चांगला बोलला नाही, त्याच्यासोबत उमराट बोलला, त्यानं आत्महत्या केली विहिरीत उडी टाकून. असं जर मंत्री बोलत असेल तर आम्ही त्यांना सोडणार नाही. शेतकऱ्यासोबत चांगल्या भाषेनंच बोलावं लागेल. एक तर देत काहीच नाही आणि उलटून जर अशी भाषा बोलत असेल त्याचा निषेध करतो. पूरग्रस्तांना दत्ता भरणे म्हणाले आणि मदत करू नये. माझं म्हणणं आहे मदत करू म्हणजे काय, तर तुम्हाला कर्जमाफीसह सांगावं लागेल ना. तुम्ही एका इकडे अतिवृष्टीची पूरग्रस्तीचे पैसे हाती द्या आणि दुसऱ्या इकडे बँकवाले तुमच्या छातीवर बसलेले आहे. आणि तो 3 लाखाची नोटीस घेऊन तयार आहे दारावर आणि तुम्ही त्याला 20,000 देणार असेल. आणि त्या शेतीतून तेवढेच भरपाई आहे, मदत आहे ना. हे भीक मागत नाही, आम्हाला भरपाई द्या ना. आमचं नुकसान झालं किती लाखाचं, लाखात नुकसान झालं ना हजारात पैसे देत आहे. ही कुठली पद्धत आहे? तुम्ही कंपनीवाल्यांना प्रोत्साहन निधी देता का नाही देत? एखादा उद्योग बंद पडला का सरकार सगळं उभं राहते. साधं सज्जनगड, आता तुमचा तो सज्जनगड इथला प्रकल्प आहे सुरजागडचं, एका आम्ही सांगतोय किती फायदा घ्यावा त्या कंपनीनं. फक्त 2 ते 3 वर्षातला महसूल 500-550 कोटी आहे. कमावले किती असणार? या विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या जर एकंदरीत विचार केला तर एक जिल्हा आमचा दर वर्षाला 200-300 कोटी देत आहे. आणि मग त्याच्यातलं आम्हाला विदर्भाच्या वाट्याला येतं किती? म्हणजे व्यवस्था पहा का उद्योगपत्यांना कशा प्रकारच्या सवलती दिल्या जातं. एकट्या रिलायन्स कंपनीचा छोट्या अंबानीला 49,000 कोटी कर्ज होतं, 48,000 कोटी कर्ज माफ करून टाकलंय. आणि आमच्या शेतकऱ्याला 1 लाखासाठी जप्ती करताय तुम्ही. त्या शेतकऱ्याच्या घराची जप्ती होतं, त्याला नोटिसा दिल्या जातं, तहसीलदाराला अधिकार देऊन दिले जप्ती करायचे. म्हणजे देणं कमी आणि लुटणं जास्त असं चालू असेल तर आम्हीच सहन करणार नाही. आणि बँकेने तर विनाकारण जर हॅरॅसमेंट चालू ठेवली, आमचा शेतकरी कर्ज भरू शकत नाही. यानंतर अशा नोटिसा देणं सुरू झाल्या तर आम्ही बँकेला पण सोडणार नाही. मॅनेजरला तिथं बँकेत जाऊन हाणणार आम्ही. पण नाही, हा प्रश्न प्रत्येक जिल्ह्यातले पत्रकार मला विचारते. तुम्ही एक सांगा, गरिबाची पोरगी पळून गेली का लव्ह मॅरेज हे पडून जाते, श्रीमंताच्या पोरीचं लव्ह मॅरेज असतं. हे काय प्रकार आहे?
तुम्ही सांगा काय कोणा भूमिका बदलवल्या नाही? उद्धव साहेबांना भूमिका बदलवल्या नाही. त्यांचे वडील बाळासाहेब नेहमी काँग्रेसच्या विरोधात बोलत होते. मग ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला नाही का? त्यांनी राजकीय भूमिका बदलवली नाही काय? बदलवली. त्यांना कोणी विचारत नाही. अजितदादा 3 डाव, एक ती सकाळची शपथविधी, नंतर दुपारची शपथविधी, नंतर अधिक संध्याकाळची शपथविधी. कोण विचारतं त्याला? पण मी बरा आहे ना, गरीब हे प्रश्न विचारायला. आम्ही गेलो पण दिव्यांग मंत्रालय खेचून आणलं. आमच्या बदलामेत ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याचं भलं करून आलो. हे खरं तर डोक्यात घेतलं पाहिजे. 11,000 मतं 4 डावने 6 वेळा आहे. 11,000 मतं सगळी माहिती काढली. आणि मी त्याचा नमुना 17(ब) मागितला, HDOनं दिला नाही. त्याच्यावरून माहीत पडतं का ज्याच्यात डबल आणि 6 वेळा मतदान आहे त्यानं जर मतदान केलं असेल तर मग विषय संपलेला आहे. आणि मग इथं संविधानाला हात नाही, जाळूनच टाकण्याचा प्रयत्न आहे. कारण लोकशाहीमध्ये लोकशाही टिकवायची असेल तर मतदान हे फार महत्त्वाचं आहे. आणि मतदान प्रक्रियामध्येच जर घोळ झाला तर लोकशाही जिवंत राहणार नाही. ते राजेशाहीच आहे, दिसायला फक्त लोकशाही आहे. तुम्ही मतदान केंद्रच काबीज करत असाल तर संपला ना विषय. आणि हे महापाप भाजप करत असेल तर चुकीचं आहे.